मालवणी महोत्सवात रंगला समूह नृत्याचा सामना। खासदार नरेश म्हस्के यांची मालवणी महोत्सवाला भेट। ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात मंगळवारी स्थानिक बच्चे कंपनी तसेच युवा वर्गाच्या समूह नृत्याचा सामना रंगला। शिवाईनगर येथील स्थानिक मुलांचे तसेच विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्सची अंतिम फेरी पार पडली। विशेष म्हणजे मंगळवारी या महोत्सवाला खासदार नरेश म्हस्के यांनी भेट देऊन प्रत्येक स्टॉलवर जात कोकणी व्यावसायिकांची विचारपूस केली। ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन येथील मैदानात कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजक सीताराम राणे यांनी भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे। 10 दिवस संपन्न होत असलेल्या मालवणी महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। दिवसागणिक प्रचंड गर्दी वाढत असून येथील खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे। मंगळवारी महोत्सवात स्थानिक मुले तसेच महाविद्यालयीन व विद्यालयीन युवांची ग्रुप डान्स स्पर्धा पार पडली। एकापेक्षा एक अशा सरस नृत्याविष्काराने रसिकांचे मनोरंजन झाले। कोकणातील परंपरा, मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या या मालवणी महोत्सवाला मंगळवारी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली। यावेळी बोलताना त्यांनी सीताराम राणे यांनी कोकणची कला व खाद्य संस्कृती मुंबई ठाण्यासारख्या शहरात आणून हा मालवणी महोत्सव गेली 26 वर्षे सुरू ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला। विविध स्टॉलद्वारे राणे यांनी कोकणातील व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील मोठमोठे कलाकार न आणता स्थानिकांच्या कलेला वाव मिळवून देत एक उत्तम पायंडा पाडल्याचे सांगितले। दरम्यान या मालवणी महोत्सवात 19 जानेवारीपर्यंत रंगारंग कार्यक्रमाचा तसेच कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन कोकण ग्रामविकास मंडळाने केले आहे। मालवणी जे काही फूड असेल, आपलं ग्रामीण फूड असेल, या ठिकाणी मी पाहिलं की फक्त विदर्भातलं सुद्धा फूड आहे। या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनोमोटो खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे, जे आपलं घरगुती फूड आहे, त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो।